आणि आता बघूयात राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा। सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली। बघूयात तिथे नेमकी काय हालचाल सुरू आहे। तर अजित पवार गटासोबत असणारा 42वा आमदार हा नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह आणि नावाच्या सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा अजित पवार गटानं केला आणि पक्षाच्या अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयात नवाब मलिक यांच्यासाठी एक केबिन राखीव ठेवण्यात आल्याचं कळतंय। वैभव नाईक आपल्याला लंडनला जाण्याआधी मुख्यमंत्र्यांची भेट घालून द्या हे सांगण्यासाठी भेटले होते असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला उदय सामंत यांची गरज नाही असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। उदय सामंतच आपल्या मागे त्यांची भेट घेण्यासाठी लागले होते असा आरोप त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। कळवण, वणी आणि दिंडोरी भागात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जेसीबीमधून त्यांच्यावरून फुलं उधळण्यात आली। क्रेनवर लावलेला भव्य हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी वणी इथल्या सप्तशृंगी मातेचंही दर्शन घेतलं। गुप्तधनासाठी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली। महिलेनं विरोध करताच तिला मारहाण करून दोरीनं हात बांधून तिच्यावर पती आणि सासऱ्यानं तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याची भीषण घटना समोर आली आहे। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातली बातमी। शेतात वन्य प्राण्यांकडून पिकांची प्रचंड नासाडी होती। कडोळी गावच्या शिवारात रानडुक्कर रोही प्राण्यांनी कापूस पिकाचं मोठं नुकसान केलंय। या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यामुळे टोमॅटो कांद्याला भाव मिळत नसलेले शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत आणि यावेळी टोमॅटो आणि कांदे रस्त्यात फेकत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय। अजित पवार कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला। पुणे शहरातून मान्सून परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं कारण मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून राज्यभरातून माघार घेणार आहे असा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जाणवतोय। आधी अवकाळी पाऊस आणि आता कमी पावसामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आणि त्यातच या रोगामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या चिंचपाडा वनक्षेत्राजवळ ढोरफाड्यामध्ये खैरी प्रजातीचा लाकडाचा अवैध साठा सापडला आणि जी वन विभागानं हा लाकूड साठा आता जप्त केलाय। बीड जिल्हा परिषदेत 568 पदांसाठी आजपासून परीक्षेला सुरुवात होती। 4 केंद्रांवर 3 सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाते। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आयबीपीएस या कंपनीवर या परीक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे। नाशिक जिल्हा बँकेच्या नांदगाव ग्रामीण शाखेत शाळेचे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत कारण बँकेकडे शाळेचे 15 लाख रुपये अडकलेत आणि ते द्यावेत या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना घेऊन बँकेच्या दालनात इथे शाळा भरून आंदोलन करण्यात आलं। आज आणि उद्या पावसाची हजेरी असेल कारण देशासह राज्यातून आता मान्सून परततोय आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापर्यंत राज्यात विविध भागामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल। मुंबईत तापमान वाढल्यामुळे नागरिक हैराण झालेत। नागपूरमध्ये पूरग्रस्तांची मदत लाटण्यासाठी 7,000 बोगस अर्ज प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। 23 तारखेच्या पुरात नुकसान झालेलं नसतानाही अनेकांनी मदत मिळावी यासाठी अर्ज केले होते। यात 22,824 पंचनामे ज्यांना नुकसान झालं होतं त्यांच्याकडून प्रशासनाकडे ते सादर करण्यात आले होते आणि पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली। पण 7,000 खोटे अर्ज सादर करून मदतीचे दावे करत असल्याचा प्रकार पुढे आला। त्यामुळे प्रशासनानं मदतीसाठी आलेले बोगस अर्ज बाद केलेत। यंदाच्या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होतोय आणि आता राज्यातल्या शेतकऱ्यांना अजूनही थकीत एफआरपी मिळालेला नाही। त्यामुळे 37 कारखान्यांकडे 250 कोटींची थकबाकी आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। एफआरपी थकवण्यात सोलापूर जिल्ह्याचं नाव आघाडीवर आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या काही तालुक्यात परतीच्या पावसाचं थैमान सुरू आहे। धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करा आणि त्याबद्दल बरोबरच मदतीची मागणी शेतकरी करतात। 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपते आणि त्या जमा झाल्या नाहीत तर बँकेत अथवा पोस्टात जमा करता येणार नाहीत। रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयात त्या जमा करता येतील। 12,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही येणं बाकी आहे। नागपूर मनपाच्या पालिकेच्या रुग्णालयात परिचारिका अपुऱ्या आहेत आणि त्यातहीच या परिचारिकांना लिपिकाचं देखील काम करावं लागतंय आणि त्यांना परत रुग्णालयात रुजू करण्याचं पत्र शासनानं 30 सप्टेंबरला दिलं होतं। पण नागपूर महानगरपालिकेकडून या पत्राला आता केराची टोपली दाखवण्यात आल्याचं कळतंय।
आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसरा आणि नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. इथे आतापर्यंत 2,30,352 पात्र लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात आलंय. इथे शिधा वाटपाचं प्रमाण 98.87% इतकं आहे. वाहतूक परिवहन विभागाच्या वतीनं कारवाईचा धडाका सध्या सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात 9 महिन्यात 179 ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 52 लाखांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या खिरडीमध्ये अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना मार्ग काढत शाळेत पोहोचावं लागतंय. आणि गावातील विंचू साप यामुळे गवतात जर हे सगळे प्राणी असतील तर त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल पालक विचारतात. ग्रामीण भागातील शाळांचं एकत्रित समायोजन आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या गंगाखेडमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलक करतात. प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं गोंदियात जलजीवन मिशन अंतर्गत 1,222 पाणीपुरवठा योजनांवर 436 कोटींचा निधी खर्च करण्यात येतोय. योजनेच्या माध्यमातून गोंदियातल्या प्रत्येक नागरिकाला 55 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. कारण उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई असते आणि त्यामुळे हे मिशन आता राबवलं जात आहे. धुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता शासकीय कार्यालयांना बसतोय. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाला महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. 4 ते 5 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात टँकरद्वारे हे पाणी पोहोचवलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या दिवशी खंडपीठाच्या कामगारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय. वकिलांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत औरंगाबाद खंडपीठातलं कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. वकील संघाच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे. बॉलिवूडमधील एका प्रोडक्शन हाऊसवर ईडीनं छापा मारल्याची माहिती कळते. कुरेशी प्रोडक्शन परिसर आणि इतर काही ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती सध्या कळते. अंधेरीतल्या प्रोडक्शन हाऊसला चित्रपट बनवण्यासाठी महादेव ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे मिळाले होते. गोंदियातली बातमी. मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमधून जमा केलेली मुंबईला आता माती पाठवली जाते. जिल्हा स्तरावर याची माती संकलन करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला गेल्या 6 महिन्यात शासकीय रुग्णालयातल्या रिक्त जागा भरणं आणि औषधांच्या मागणीनुसार पुरवठा यासंदर्भात काय पावलं उचलली याची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत. मृत्यूची कारणं, रुग्णांच्या आणि औषध पुरवठा प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देखील मागण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली आणि तिथल्या आरोग्य सेवा, मनुष्यबळ आणि औषध पुरवठा विभागाची देखील आढावा बैठक घेतली. पुढची बातमी आहे विरारमधली आणि विरारमध्ये पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा समोर आलाय. 5 बोगस पॅथॉलॉजी लॅब बंद करण्याची नोटीस पालिकेनं दिली होती आणि तरी देखील त्या सुरू होत्या. वैद्यकीय सेवा परवाना रद्द झालेला असतानाही डॉ. राजेश सोनी अशा पद्धतीनं तिथे काम करत होते. बेस्ट प्रशासनामध्ये विद्युत पुरवठा विभागात 17 वर्षांपासून काम करणाऱ्या 725 कर्मचाऱ्यांना कधी कायम करणार असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय. या प्रलंबित मागणीसाठी 16 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. दुष्काळ जाहीर करा आणि गुरांना चारा आणि पाणी द्या या मागणीसाठी बीडच्या माजलगावमध्ये शेकापनं आक्रमक पवित्रा घेतला आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढत घोषणाबाजीही करण्यात आली. जर्मनीच्या इंगोलस्टॅड शहरासोबत छत्रपती संभाजीनगर महापालिका आता सामंजस्य करार करत आहे. महापालिका आणि खासगी शाळेतील 30 ते 60 विद्यार्थी त्यामुळे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत 2 महिन्यांसाठी इंगोलस्टॅड शहरात पाठवले जाणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट 2023च्या सोडतीतल्या प्रतीक्षा यादीतल्या विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार 312 विजेत्यांना काल ऑनलाईन स्वीकृती पत्राचं वितरण करण्यात आलं. म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अजूनही मागे आहे. कारण विकास नियंत्रण नियमावलीचे सगळे लाभ घेऊन या इमारतीचा पुनर्विकास करावा अशी रहिवाशांची मागणी आहे. आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पोस्टकार्डवर एक मजकूर लिहिला जातोय आणि आपल्या नाव आणि सह्यानिशी हे रहिवासी पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत.
मुंबईतल्या मालाड, गोरेगाव, कांदिवलीमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद असेल. मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटमधल्या 10 झडपा नव्यानं बसवण्यात येणार आहेत. 2 टप्प्यात हे काम केलं जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडतात आणि त्यालाच ब्रेक लावण्यासाठी आता 3 महिने नियम मोडणाऱ्या वाहनांवर वॉच ठेवला जाणार आहे. वारंवार अपघात घडणाऱ्या स्पॉटच्या परिसरात वाहनधारकांच्या जनजागृतीसाठी विशेष फलक लावले जातील. मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसेल, पण पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निहाय मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि शिर्डी या 3 लोकसभा मतदारसंघांचा ते आता आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीमध्ये जातील. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून साकारलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारंभाला ते उपस्थित राहतील. हसन मुश्रीफ यांना पीएमएलए कोर्टानं अप्रत्यक्ष दणका दिलाय. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी मिळून कट रचला आणि शेतकऱ्याची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. सरकारनं उपोषण सोडण्यासाठी अनेक डाव टाकले, पण ठोस निर्णय होत नसल्यामुळे त्यांच्या डावाला भुलत नसल्याचं आणि सरकारचे डाव उलटवून लावल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. याच संदर्भात सध्या त्यांचा दौरा सुरू आहे. ते अहमदनगरमधल्या जामखेडमध्ये बोलत होते. खासदार प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांनी ॲक्शन मोडवर येत शरद पवार गटाकडून भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी ही सामान्य कार्यकर्त्यांची आहे आणि येत्या काळात सर्व निवडणुका हे कार्यकर्तेच लढतील अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली. पुढची बातमी आहे. नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणातले आरोपी जयेश पुजारीनं तुरुंगात लोखंडी तार गळल्याची घटना घडली आणि त्यानंतर जयेशला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय. आत्महत्येचा त्यानं प्रयत्न केला की दुसऱ्या तुरुंगात जाण्यासाठी हे सगळं घडवून आणलं याची चौकशी आता केली जाते. अमरावतीमध्ये विदर्भाचा राजा या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या गर्दीत चोरट्यांनी डल्ला मारला आणि या मिरवणुकीत तब्बल 3 सोनसाखळ्या आणि 20 मोबाईलची चोरी झाली आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या कोदुर्लीमध्ये अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत 25-30 जण जखमी झाले. 5 जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पुण्यातील प्रसिद्ध झेडब्रिजजवळ भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं अनेक वाहनांना धडक दिली आणि हा अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळतंय. कारनं 2 ते 3 दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली होती. रिक्षाचालक यात गंभीर जखमी झालाय. वाशिमची बातमी आहे. मानोरा शहरात मोकाट गुरांचा हैदोस वाढला, त्यामुळे नागरिक हैराण झालेत आणि शहरातल्या मुख्य मार्गावर 2 वळूंची झुंज लागल्यानं काही काळ इथे वाहतूक विस्कळीत झाली होती. गोंदियातल्या सिलेंडरमधला गॅस चोरणारं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय. अरविंद एजन्सीमधून वाटप करण्यासाठी श्रीनगर इथे गेलेले गॅस हंड्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली त्यानंतर 2.5 किलो गॅस यात कमी असल्याचं पुढे आलं. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातली बातमी आहे. कळमेश्वर परिसरात सिंह असल्याचा खोटा व्हिडिओ व्हायरल होता आणि या बोगस व्हिडिओ व्हायरल प्रकरणात वनविभागानं आता अटकही करण्यात आली. वनविभागानं या संदर्भात अटक कारवाई केली आहे. अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली प्रताप मडवी या तरुणाला अटक करण्यात आली. कल्याणमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पूर्वेकडच्या होमबाबा टेकडीवर हा प्रकार घडलाय. या महिलेनं याला प्रतिकार केल्यानंतर पुढचा अनर्थ टळला, पण आरोपीनं संधी साधत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्यात तो यशस्वी ठरला. कल्याणनगर महामार्गावर माळशेज घाटाच्या वरच्या बाजूला मालवाहू ट्रक आणि एसटीची धडक झाली, ज्यात 8 प्रवासी गंभीर जखमी झालेत. घाट परिसरात दुरुस्तीची कामं सध्या सुरू आहेत.